खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत निळकंठ ठाकूर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। प्रभाग 10 मध्ये महायुती उमेदवारांना मिळणार मोठे बळ। नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगली रंगत असून निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे निळकंठ ठाकूर यांनी खासदार धैर्यशील पाटील आणि उद्योजक राजू शेठ पिचिका यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। या प्रवेशाने पेण नगरपरिषद प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार निळकंठ म्हात्रे आणि सुनीता जोशी तसेच नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम पाटील या तीनही उमेदवारांना मोठे बळ मिळणार आहे। कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, उद्योजक राजू शेठ पिचिका, प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार सुनीता जोशी, प्रभाग क्रमांक 10 ब चे उमेदवार निळकंठ म्हात्रे तसेच विवेक जोशी, सुशांत जोशी आणि निळकंठ ठाकूर यांचे सहकारी उपस्थित होते। निळकंठ ठाकूर यांच्या प्रवेशाने प्रभाग 10 मध्ये आनंदाचे वातावरण असून येथील महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे। यावेळी बोलताना निळकंठ ठाकूर यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगून प्रभाग क्रमांक 10 मधील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। माननीय खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला। मी या प्रभागातून 2 वेळा इलेक्शन लढवलेलं आहे। त्याच्यामुळे या परिसरामध्ये माझा जनतेशी एक नाळ जोडली होती आणि त्याच्यामध्ये माझा जनसंपर्क दांडगा असल्या कारणाने मी श्री निळकंठ म्हात्रे आणि श्री सुनीता जोशी यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे। यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी निळकंठ ठाकूर हे गेली 25 वर्ष रामवाडीत कार्यरत असलेले, जनमानसात विश्वास असलेले जुने कार्यकर्ते आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीच्या प्रभाग 10 मधील दोन्ही नगरसेवक पदांच्या उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मोठे बळ मिळणार असल्याचे सांगितले। निळकंठ ठाकूर हा मुळातच कार्यकर्ता जातकुळीतला माणूस। मला आठवतं साधारणतः 25 वर्षापूर्वीपासून त्याचं कार्यकर्तेपण या ठिकाणी सुरू झालं। सुरुवातीचे काही वर्ष म्हणजे आतापर्यंतचे सर्व वर्ष हे त्यांची या ठिकाणी शिवसेनेमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं। रामवाडी परिसरामधला एक चांगला होतकरू कार्यकर्ता म्हणून त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी काम केलेलं आहे। 2 वेळा नगरसेवक पदाच्या इलेक्शन्स लढवल्या। एकदा तर अगदी मोजक्या 20-25 मतानं त्यांना या ठिकाणी पराभव इथे स्वीकारावा लागला। पराभव जरी त्यांना स्वीकारावा लागला तरी पूर्वीच्याच निर्मळ मनानं खऱ्या अर्थानं त्यानं लोकांची सेवा या ठिकाणी सुरू ठेवली। कार्यकर्ता म्हणून अत्यंत सगळ्यांशी चांगला वागणारा, कोण आपला मित्र कोण आपला वैरी याचा आपपर भाव बिलकुल न ठेवणारा असा एक कार्यकर्ता, असा एक सहकारी निळकंठ ठाकूर आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय। याबद्दल मनापासून आम्हाला या ठिकाणी आनंद आहे। मला तर माझा लहानपणीचा मित्र माझ्यासोबत या ठिकाणी आलाय याचा सुद्धा व्यक्तिगत दृष्ट्या या ठिकाणी आनंद आहे, हेही मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे। मी पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेले निळकंठ ठाकूर यांचा मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो। आभार व्यक्त करत असताना त्यांचे याकरता सुद्धा आभार मानतो, कारण ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठला कार्यकर्ता जेव्हा एखाद्या पक्षात प्रवेश करतो तेव्हा भरघोस मतांचा आधार घेत तो प्रवेश करतो आणि त्या पद्धतीने त्यांनी आता या ठिकाणी भरघोस मतांचा पाठिंबा देत इथे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांना निश्चितपणाने सांगेन की त्याचे आणि आमचे असले घरगुती संबंध आणि त्याच्याकडे असणारं कार्यकर्तेपणाचं पुढारपणाचं असणारं कौशल्य जनतेला कशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल, पक्षाला कशा पद्धतीने उपयोग होईल याची जबाबदारी भविष्याच्या काळामध्ये आमची राहील, एवढंच या ठिकाणी मी निश्चितपणाने सांगतो। आपण पाहत आहात शिवतेज समाचार।